बरोबर आहे नाही. आणि आज बारकाईने जर अभ्यास केला, आज 1 मे 2025 आहे, तर आजचा रेट जो चालू आहे तो तुम्हाला हायस्ट भेटलेला आहे. हायस्ट रेट जर भेटत असेल आणि मग मी म्हणतो वापरा बायोरेनिकला 2 रुपये एक्स्ट्रा खर्च होत असेल, 2 रुपये एक्स्ट्रा खर्चाचं आपल्याला 4 ते 7 किलो 9 किलो पर्यंत जर झाडाला वजन एक्स्ट्रा भेटत असेल, बॉक्स पॅकिंगला जात असेल, तर हे सगळे प्लस पॉइंट आहेत. हो आपल्याला 18 रुपये आजचा सुद्धा काय आहेच, कारण कटिंग नाही ना. हा, कटिंग जर आपण नाही म्हणलं की ते 18ला जातच ना. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही शेतकऱ्यांनी हे जे तुम्ही घेतलेला जो अनुभव आहे, ह्या आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही घेतलेला अनुभव, केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हे मार्गदर्शन असं बिनधास्त वापरलं पाहिजे का चौकशी करून वापरलं? बिनधास्तपणे वापरला पाहिजे. बिनधास्त, एकदम बिनधास्त. इतका शब्द का वापरलाय? माझं प्रत्येक वेळेस शब्द वेगळे निघतात की आपण ज्या वेळेस चौकशी करतो ना, त्यावेळेस आपण बघा बारीक विचार जर केला, आपण मार्केटमधनं बरंच काय 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 आणून टाकतो. तर मी म्हणतो बरंच काय काय आणून टाकत असताना त्याचा रिझल्ट 8 दिवस 15 दिवस 8 दिवस 15 दिवस 1 महिना काय कायचा आहे. मी म्हणत नाही कुठलंच औषध असं मार्केटला किंवा खत वगैरे वॉटर सोलेबल त्याचा रिझल्ट नाही असा विषय नाही, सगळ्याच आहे. पण वापरा बायोरेनिक हे ऑर्गेनिक आहे. हे काम काय करतंय, टाकलेल्या खताचं विघटन, आपटेक आणि खतं उचलून देणे, खताची डिफिशियन्सी भरून काढणे, आणि जमीन हा जो मेन फिल्टर आहे, हा जो आपण दाणेदार वॉटर सोलेबल अनेक मार्केटमधलं काय काय आणून टाकून जी हा मेन फिल्टर खराब करून आपलं पीक सांगायला लागले की मी ह्या टेजच्या पुढे वाढू शकत नाही, त्यावेळेस तरी केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिकला स्वीकारावा. आणि स्वीकारल्यानंतर मी म्हणतो तुमच्याकडे कितीही क्षेत्र असू द्या, 2 एकर असू द्या, 10 एकर असू द्या, 5 एकर असू द्या, 40 एकर असू द्या, तुम्ही फक्त 2 ते 5 हजार झाडाला तुमच्या ऐपतीनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया गावली का नाही की वापरा बायोरेनिक मध्ये खरंच दमक आहे, तर तुम्ही तिथनं पुढे 2 महिन्याच्या नंतर तुमच्या पूर्ण क्षेत्राला वापरणार आहेत. आणि पूर्ण क्षेत्राला वापरला, मला काय म्हणायचंय, समजा 5 एकर एखाद्या शेतकऱ्याची केळी, 5 एकरात तो शेतकरी 25 लाखाचं दरवर्षी उत्पादन करतो त्यांच्या अनुभवाने. आणि ज्या वेळेस वापरा बायोरेनिकला तो शेतकरी सुरू आहे, म्हणतो वापरा बायोरेनिकचं 1-1.5 लाखाचं 2 लाखाचं मार्गदर्शन गेलं बी, पण 1-2 लाखाचं मार्गदर्शन 5 एकराला ज्या वेळेस जातं, आणि त्या 1.5 ते 2 लाखाचं मार्गदर्शन वापरल्यानंतर जर 35-40 लाख रुपये त्याच प्लॉटचे जर होत असतील, बरोबर आहे, वापरायला काय हरकत आहे. किंवा तुम्ही घालवताय पैसे त्याच्या 3 पट 5 पट जर पैसे होत असतील, तर मला वाटतंय वापरा बायोरेनिककडे वळायला काहीच हरकत काहीच नाही. बरोबर आहे. कारण येणाऱ्या काळाचं उत्तर ऍग्रिकल्चर मधलं जर म्हणलं की शेती सोप्या पद्धतीने कशी पिकवावी, तर वापरा बायोरेनिक वापरून पिकवावी. बरोबर, सोप्या पद्धतीने म्हणलं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडे खूप ज्ञान आहे, तर आम्हाला अभिमान आहे, फक्त तुमचे ज्ञान आमच्याकडे बी कधी मध्ये आमच्यासारखे फिरताना सांगत जावं, आम्ही पुढे शेतकऱ्यांना सांगू. कारण ज्ञानाची देवाणघेवाण केलं तर आपल्याला एकामेकाला आनंद मिळतो. कारण ज्ञानाची देवाणघेवाण जर नाही झाली तर मग विषय तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, समोरच्याला फायदा नाही. तर थोडक्यात समोरून जाणारा माणूस म्हणतोय, साहेब मला ताण लागली, पाणी आहे का? आणि पाण्याचा डेरा आपल्यापाशी, आपलं मन व्हाय ना की ते असं तांबून दरा साहेब पाणी. मग आपण माणूस कसं म्हणायचं एकामेकाला. तर ही अगदी आमच्या हात जोडून विनंती, हे तुम्ही व्हिडिओ ज्या वेळेस शेतकरी मित्रांनो पाहता, हा साळुंखे सरांचा जो व्हिडिओ आहे, ह्या सगळ्या अवस्थेचा आम्ही टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, 5वी अवस्था, 6वी अवस्था, 7वी अवस्था, ह्या सगळ्या अवस्था तुम्ही वैयक्तिक व्हिडिओ बघून तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती शेअर करा. काही तुमचे मित्रमंडळी त्यांना अगदी शेअर करून पर्सनली फोन करून सांगा हे वापरा बायोरेनिक काय आहे, थोडंसं मन लावून 1-1.5 तास अर्धा तास जो काही व्हिडिओ आहे तो पहा. ह्याचं कारण असं की आज अख्खं मार्केट जॅम झालं, तर जॅम कशामुळे होतं, आणि अख्खं मार्केट फुल चाललं तर कशामुळे चालतं, फक्त शेतकऱ्यामुळे. हो बरोबर आहे. शेतकरी अडचणीत आला, अख्खं मार्केट अडचणीत. शेतकरी फॉर्म मध्ये आला, अख्खं मार्केट फॉर्म मध्ये. म्हणजे बघा, शेतकऱ्याला दुकानदाराकडून वगैरे खूप काही उधार आणावं लागतं का, तर शेतकऱ्याकडे पैसे नसतात. आणि शेतकऱ्याचं जर उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघालं तर दुकानदार साहेबांना सुद्धा आपला शेतकरी भांडवल द्यायला बसलाय. हो बरोबर. पैसे नाहीत का तुम्हाला, मी 2-3 लाख रुपये देतो, भरा तुमचा माल. का? मन मोकळं असतं, पैसे असतात तिथं ठेवून तरी काय करायचं, एखाद्यात चांगलं होतंय, ही खूप मोठी आपल्या शेतकऱ्याची भावना असते. आणि तो याजन देत नाही.